नमस्ते, शीतल मोहिते व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात सर्वजण? तर मी इकडं आईकडं आलेले आहे. काय नाही, सहजच आलेले. आणि आमच्या तिकडचे तर काय आता आंबे संपलेलेच आहेत. तर इथे आंब्याचं आमच्या इथं झाड आहे. तर त्या झाडाला आंबे इतकं बघूया, कारण झाडाला नुसते पानच दिसायला लागले तेवढे. किती मोठं झाड आहे बघा, नाही का? हे एवढं मोठं झाड आहे. हे बघा, आणि इथं एवढाच घट लागलाय बघा आंब्याचं. एवढा असं कोणत्या प्रकारचा आंबा आहे काय माहीत नाही, पण चांगला असं वाटते, कारण दिसायला तर देखणं आहे, छान असेल. आमच्या तिकडच्या आंब्यासारखा नाही, छान आहे. पण एक 4-5च आंबे लागलेत, आणि किती मोठं झाड असं रिकामच आहे बघा. आणि इकडं पण आहेत बघा, 5-6 घेतर आहेत, 4-5. हे इथं जाळी काय लावली मी ते का, इथं जाळी लावल्या प्राणी, ही जाळी लावल्यास बघा आंबे. वारं जास्त. हे आहे लिंबाचं झाड, लिंबू. आणि या झाडाला ना, म्हणजे मला कळताच तरी कधीच उन्हाळ्यात लिंबू नसते बघा. आणि पावसाळ्यामध्ये एवढं लिंबू असते, असे पाटी भरून असं लिंबू खाली पडलेले असते, आणि त्यावेळेला त्याचा जास्त आपल्याला उपयोग नसतो. पण आत्ता काहीच नाहीत बघा. आता हे पावसाळ्यात येणार, हे सगळं भरलेत बघा, फुलानं गच्च भरले होते. आता ही लिंबू बरोबर पावसाळ्यात येते. त्या पावसाळ्यात त्या लिंबाचं करायचं काय सांगा? कोण खात नाही, काय नाही आंबे. आता आपल्याला सरबत वगैरे लागतो, म्हणजे कुठं सुद्धा असं जागा रिकामी नाही. आता हे बघू शकताय तुम्ही, हे बघा किती आता यायला लागतील बघा. खूप यायला म्हणजे जास्त हे आहे, काय आहे, बहार येतो ह्याला. आणि किती, हे पण झाड किती मोठं आहे. तर ह्या झाडाला सुद्धा आत्ता खूप अपेक्षेने मी पण आलेली होती, म्हटलं चला एखादा लिंबू. आणि घरच्या लिंबाचं जर सरबत केलं ना, खूप छान लागतं. असं आंबट पण असं छान चवीला लागतं. आणि काय तुम्हाला अजून एकदा दाखवलेला बघा, हा आपलं चिक्कूचं झाड आहे. तुम्हाला आता तळापासून दाखवते. हे इथून असं वरतीपर्यंत कितीपर्यंत गेलंय बघा, त्या नारळाच्या झाडापर्यंत एवढं झाड आहे. एवढं मोठं आहे चिक्कूचं झाड. आणि का कुणास ठाऊक एका वेळेला एखाद्या झाडाला फळ नाही आली तर अजिबातच येत नाही. त्याला आली म्हणजे एवढी भर येतो की ते म्हणजे खाऊन खाऊन कंटाळा येतोय, असं होतं. तर यावर्षी याला चिक्कू अजिबात नाही आहेत. काय नाही, थोडंसं म्हटलं तुम्हाला दाखवावं काय काय चालू आहे. आणि पाऊस नाही आहे. आणि ह्या शेतातली तुम्हाला बघा, भाजीपाल्याचा पण एक व्हिडिओ मी पाठवलेला होता. भाजीपाला आपण ह्या शेतामध्ये केलेला होता. ते आता रानसं स्वच्छ केलं, म्हणजे भाजीपाला नाही, भाजीपाला केल्यानंतर मक्का केलेली होती. मक्का म्हणजे काय, अजून मक्काची ही पण आहेत बघा वाळलेली, ही ताटं, ही मक्काची ताटं. आणि हे आता हे रिकामं केले पूर्ण रान. आता पाऊस पडल्यानंतर आता ह्यात पेरायचं. आता काय पेरतायत का आमचे भाजीपाला लावतात काय मला आयडिया नाही आहे. पण हे आता पावसाची वाट बघायला तर अजून काही पाऊस आलेला नाही. आणि तुम्ही म्हणाला जसा अवतार झाला आहे, जरासं कार्यक्रम होता, बाहेर गेलतो, आणि खूप आज थकल्यासारखं झालं, दिवसभर होतो त्यामुळं. मग आईकडं आलेलं आहे, काय माहिती जायला लागले, आईकडं आलेलं आहे. मग म्हटलं चला दाखवूया. आणि मला घरात जास्त वेळ बसत नाही, पण शेतात मी जास्त वेळ फिरत असते, छान वाटते. पण आज शेतामध्ये इथं काहीच नाही आता, त्यामुळं काय एवढं मूड नाही एवढा. पण चला,
ही आहे ती माझी झाडं तरी मला जरा बरं वाटलं. निदान आंब्याला 4 आंबे तर आहेत, ह्याला कधी तर आता लिंबू येतील, हे की नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. माझे माहेर पंढरी, कसं माझी पंढरी माझं माहेर. तर चला, ओके, बाय बाय, थँक्यू.